फायनल नंबर 1 उलटी गिनती 3 2 1 स्टार्ट. पहिल्या चेंडूचा कडक थाट. निनाद पवार यांना मात्र गुडघ्यावर बसून फटका मारायचा होता, मात्र त्या ठिकाणी रोखलं, थांबवलं. निश्चितच पहिल्या चेंडूवरती अडचणीत आणलं. खोल टप्प्याचा अगदी यॉर्क इंग्लंडचा चेंडू तसं पाहिलं तर लो फुलटॉस, परंतु काहीसा स्विंगिंग, हा लो फुलटॉस स्विंगिंग यॉर्कर करायचा प्रयत्न. चला जाऊया मैदानात. तोचा चेंडू असेल. निनाद पवार, पॉवर ऑफ पवार मिड विकेट क्षेत्रात मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. या संघाकडून मात्र उत्तम फिल्डिंग करताना आपल्याला मिड विकेट दिसले. राज कर रहे बिल्कुल भी मैदान में क्षेत्र चलेगा नहीं. राज ऐसे कल हमारे टीम का टूर्नामेंट का बिल्कुल भी आखिर दिन रहेगा. फिलहाल अक्षय, क्या बात है, क्या शॉट है, खूबसूरती अशी मात्र चमकती. अगदी रात्रीचा निश्चितच या ठिकाणी सूर्य चमकावा तशी अशी ती खूबसूरती चमकली. कडक प्रहार, कव्हर बाउंड्री पार केसीसीचे संचालक अक्षय पश्चिम महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा मिस्टर 360 ABD संख्या या ठिकाणी झाले. ऐसा स्वीप करायचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रात आणि चांगल्या दर्जाची फिल्डिंग सुद्धा. परत एकदा ऑफिशियल दोन्ही अंपायर आमचे मिस्टर पीके आणि त्यांच्यासोबत मिस्टर सौरभ हावे या ठिकाणी पुनश्च पंचगिरी करताना सचिन अंकाळ त्यांचे स्वागत. या ठिकाणी 5 वाजता आगमन व्हावं अशी अपेक्षा असेल. दरम्यान आमचे व्हाईस ऑफ सातारा मिस्टर शैलेश जाधव सर यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आणि ते मात्र करकमचे आपल्या लाईव्ह आणि थेट केसीसी चषकामध्ये. वेलकम. आयकॉन उद्यापासून मात्र आपल्याला बघायला मिळतील. मात्र उंच टोला चलिए हो गया भला. ही मात्र निनाद पवार यांची कला. बिलकुल झुकेगा नाही साला. कडक प्रहार. धावसंख्या 6 धावेने वाढलेली आहे. वाढती धावसंख्या 11. यानंतरच्या इनिंग्सला आपल्या सोन्या बापूला आपण बघणार आहे. सोलापूरचा लाडका डान्सिंग अंपायर या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग्स मध्ये मैदानात उतरणार. के सरांचं वेलकम. कैप्टन को यहां पर गेंदबाजों के इस गेंद पे चटर धूल. बड़े खिलाड़ी है. इस तरह का कुछ स्कोरिंग बॉल मिस करेंगे, नहीं करते कभी वैसी भूल. निनाद पवार आतापर्यंत निनाद पवार 13 धावा 4 चेंडूवर. 2 चेंडूवर 1 होता था. 4 चेंडूवर 13. ये बार जवाबी हमला करारा. लेंग बॉल लिटल बिट आउटसाइड द ऑफ स्टिक्स. नो चान्स फॉर एनी रन्स. भिरकावायचा प्रयत्न केला होता निनाद पवार यांनी, मात्र त्या ठिकाणी निश्चितच वापसी केली गोलंदाजानं. गोलंदाजी करताना धीरज. माननीय सचिन दुधाळ साहेबांचे या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया.
आमच्या सोबत आमचे सहकारी, ज्येष्ठ सहकारी, ज्यांनी सध्या अगदी वयाची 50शी गाठलेली आहे, शंकर सर वेलकम. आमचे कमलाकर बंधू जरा या इकडे लवकर, कमलाकर या लवकर. मिडानला सुंदर या ठिकाणी मत नो रन रिझल्ट. 17 नाबाद, 1.4 नंतर 17 नाबाद. कमलाकर बंधू यायचं आहे, कमलाकर बंधू. ओ फसला फटका, टॉप एज, हवेत होता खेळाडू आणि इथं मात्र निश्चित जबरदस्त गब्बर सेलिब्रेशन, जबरदस्त शाडू मारलाय कारण मोठा विकेट पटकावलाय. निनाद पवार यांचा विकेट या ठिकाणी गेलाय. धक्का पहिला बसलाय. 17 खतरा, फार मोठा खतरा, फार मोठा विकेट निनाद पवार यांच्या स्वरूपात आणि तो मात्र टीम निमगाव मेजर 11 संघाला. आज काही असं मात्र या ठिकाणी प्लॅनिंग आहे. अभि खराडींना आपण वन डाऊन बघतोय. कॅप्टन वन डाऊन, क्या बात है. अक्षय बोडरे 4 चेंडू 4. अभि माहिती आहे जेव्हा बॅटिंग करते पहिल्या इनिंग्स मध्ये तेव्हा मात्र पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा प्रयत्न नक्की करते. आतापर्यंत 17 आल्या. एक चांगला कंट्रोल ठेवला, एक चांगल्या दर्जाचं नियंत्रण ठेवलंय ते मात्र राजनंदिनी 11 टाकळी ढोकेश्वर या संघात वादळी फलंदाज. या खेळाडूचा अंदाज तुफानी. समोरची कोणतीही टीम असू द्या, अक्षय मात्र आज ना खेळो हीच प्रार्थना करत असते. ओ खराब चेंडू आहे हा, तरी पण पाहूया. स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय की सॉरी लेग स्टिकच्या वरून चाललाय की या ठिकाणी बाहेरून दुरून. मला वाटतं स्क्वेअर लेग स्टिकच्या वरून चाललेला हा चेंडू आहे आणि तिसऱ्या पंचांकडे येते. कोण येते पाहूया. पंच रिव्ह्यू फलंदाजाचा असेल, फलंदाजाचा रिव्ह्यू आहे आणि तो मात्र वाईड करता रिव्ह्यू आहे. चेक करूया. पाहूया. हा तर चेंडू थोडासा आदळलेला जरूर आहे, बाउन्सर आहे. पाहूया तिसरे पंच षडप लेंथ आणि आता पहिल्यांदा निश्चित आमचे पंच टप्पाईचे चेक करायचा प्रयत्न करणार कारण विकेट आपली सिमेंट विकेट आहे. टप्पा चला लीगल डिलिव्हरी पंचाचा ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम राहील या ठिकाणी. चला तर पुढचा चेंडू बघूया आपण. 17 थांबलेला स्कोर आहे, थोडस रोखलंय मात्र या ठिकाणी निश्चित अक्षय असे फलंदाज, अभि असा फलंदाज ज्यांना जास्त वेळ रोखून धरता येत नाही. हा टप्पा अगदी सॉलिड यॉर्करचा एफर्ट होता. एक खुकार यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, स्टंप्स उद्ध्वस्त करायचा प्रयत्न होता, बुम बुम बुमरा काइंड ऑफ डिलिव्हरी पेश करायचा प्रयत्न होता. एक धाव मिळालेले 18 एका गड्याच्या मोबदल्यात. माननीय सुनील भाऊ मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. हो चेंडू या ठिकाणी मारायचा होता, कुठं गेलाय कुठं मिस टाइम, पण या ठिकाणी लकी कॅप्टन अभि इनसाइड एज मात्र या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग एरियामध्ये धावा मिळालेल्या आहेत. तिथं अभि कॅप्टन मला तर खातं खोललं जात आहे. धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. वेल कंट्रोल आहे, काबिले तारीफ आतापर्यंत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण क्या बात है. राजनंदनी 70 टाकळी लोकेश्वर आतापर्यंत या ठिकाणी जो होमवर्क केलाय, जे काय प्लॅनिंग केलंय ते निश्चितच सफल ठरलंय. सगळे पाठ केलेले प्रश्नोत्तर या ठिकाणी तेच विचारले गेले. आतापर्यंतचा क्वेश्चन पेपर फारच इझी,
खरं तर त्यासाठी मेहनत घेतली हा भाग आपण विसरून चालत नाही. अजून एकदा मिळेल टोटल 20 आणि निनाद पवार जे यांच्याकडे मात्र सामना फिरवायची, सामना बनवायची, सामना घडवायची ताकद असा खेळाडू या टाकळी डोकेश्वर राजनंदिनी 70-11 संघानं जिंकलाय. अँड दॅट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक जॉब, एव्हरग्रीन जॉब. पुढील चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल ओंकारचा. या षटकाचा ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव त्या ठिकाणी अवेलेबल असेल कारण फिल्डर तैनात आहे. सफाईदार फिल्डिंग लॉंग ऑन एरियामध्ये. 3 षटकाचा खेळ बघता बघता संपलाय आणि या ठिकाणी टीम मेजर 11 3 षटकानंतर निश्चितच कधी कधीच अशा पद्धतीने मैदानात दिसते. या संघाला आपण नेहमीच असं बघू शकत नाही. परवेश भाई है इधर ही आहे. दरम्यान 21 एकेरी बाद 3 षटकानंतर ही टीम कधीच आपल्याला दिसत नाही. हे आज निश्चितच दुर्मिळ असं थोडस पहिल्या 3 षटकाचं फसलेलं समीकरण आहे. बघूया या ठिकाणी पुढील 3 षटकामध्ये काय होणार, कसं होणार. निश्चितच या ठिकाणी दोन्ही टीम डोकं वर काढायचा प्रयत्न करणार, तर ते सांगायला आमचे SP सर येणार. थँक्यू. हेलो हेलो. और सोलापुर डिस्ट्रिक्ट का बिल्कुल ग्रामीण भाग का वर्ल्ड कप यानी कि बिल्कुल हम देख रहे केसीसी चषक क्रिकेट टूर्नामेंट आणि केसीसी चषकाचा आजचा 9वा दिवस 9व्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत मेजर 11 निमगाव क्रिकेट संघ विरुद्ध अकोट टप्प्याचा चेंडू याच पात्र ऑप्टमच्या बाहेर खूपच दूर गेले. दरम्यान कट करायचा प्रश्न, चेंडू जातो विकेट कीपरकडे. इथं मात्र हा निर्धाव चेंडू असेल. अतिशय योग्य शिस्तबद्ध अशी गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. तो बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंद लेकर तैयार है. तो नोबॉल का इशारा अंपर की ओर से बताया जाता बा. नोबॉल के साथ यहां पर अंपर का इशारा, फ्री हिट का इशारा दिया जाता बा और ये फ्री हिट के साथ स्कोर आगे बढ़ता बा. टोटल स्कोर 22 रन 22 धावा. निश्चित ही पहला क्वार्टर फाइनल मैच चलता बा. जो जीतेगा उसके लिए कम से कम 4 क्रमांक का इनाम डिपॉजिट होगा. साथ ही साथ सेमीफाइनल जाने वाली पहली टीम बन सकती है. और ये बिल्कुल केसीसी चषक का रणसंग्राम हम देख रहे हैं. और ये मैच जो चल रहा है टाकली डोकेश्वर और राजनंदिनी क्रिकेट टीम और मुकाबला मेजर 11 टीम के बीच में. अनिल चव्हाण येसरोल यांचे मालक यांचं देखील आगमन. फुल टॉस गेंद की बार सही पर से लाभ नहीं उठा पाए, फिर भी गेंददार के विकेट कीपर के पीछे फील्डर के हाथ से गेंद छूट लगी. 1 रन मिलेगा, दूसरे की दौड़ हो सकती है और जब तक की बाउंड्री के अंदर गेंद को रोका जाता है और ये 22 के 2 रन मिलेंगे. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 24 रन 24 धावा झाला. पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे पाहतोय. टीम टाकळी डोकेश्वर क्रिकेट संघ राजनंदिनी स्पोर्ट्स क्रिकेट संघ विरुद्ध मेजर 11 क्रिकेट संघ निमगाव या 2 बलाढ्य संघामध्ये चाललेली लढत पाहतोय. आणि जो जिंकेल त्याला मात्र स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरेल. अकोट टप्प्याचा चेंडू उंच फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूला मात्र तेवढी ताकद बसली नाही स्ट्रोकवर आणि चेंडू जातो सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक घेतो, चेंडू आपल्या हाती घेतो. दरम्यान सिंगल धाव निश्चितच आरामात येईल. एका धावेची धावसंख्या बदलते, वाढती धावसंख्या 25 वर जाऊन थांबते. 4थं षटक टाकलं जातं. म्हणजे जवळजवळ या सामन्यामध्ये आतापर्यंत 36 चेंडू टाकले गेलेत आणि धावा बनले गेलेत फक्त 25 धावा. पे गेंद परफेक्ट यॉर्कर गेंद थी लेकिन उतनी चतुराई से गेंद को अक्षय बोर्डर की ओर से मारा जा रहा है और फिर भी गेंददार के बॉलर के पीछे निकलती गेंद फिर भी सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 26 रन 26 धावा. इस टूर्नामेंट का आयोजन, नियोजन और एक शिस्तबद्ध टूर्नामेंट के तौर पर केसीसी क्रिकेट टीम की टूर्नामेंट की चर्चा होती है. क्यों ना हो चर्चा, लगातार तीसरी बार यह सक्सेसफुल टूर्नामेंट है यहां पर चल रहा है. वहां पे ऑप्शन के बाहर चले गए, बड़ी हिट लगाना चाहते थे लेकिन भी बल्ले के बीचों बीच गेंद को नहीं ले पाए और ये जो इस मैच में स्ट्रोक नहीं लग रहे तो उसकी वजह बिल्कुल गेंदबाजों की बिल्कुल सटीक टप्पे पे अचूक टप्पा टिचून मारा नियंत्रित मारा या ठिकाणी केला जातो.
निश्चितच फलंदाजाला रोखण्याचं काम, फलंदाजाला जगडून ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी गोलंदाजाकडून होतं. धीरज या ठिकाणी पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या थांबली ती 27 धावा, 1 गडी बाद. और फिर कहते बार बिल्कुल फिर से इस बार परफेक्ट यॉर्कर गेंद, लेकिन उतने ही चतुराई से मारा, लेकिन फिर भी मिलेगा केवल सिंगल रन. और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 28 रन आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकं संपली आहेत आणि तब्बल धावा झाल्या 28. म्हणजे प्रत्येक षटकामागे फक्त जवळजवळ सरासरी जी राखली गेली आहे 7 धावाची सरासरी इथे राखली गेली आहे. एक मिनिट मॅच थांबवायची. निश्चितच या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं. बंपर प्राइज आपण स्पर्धेला पाहतोय तब्बल 2,555,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 1,555,000 रुपये. तृतीय पारितोषिक 51,555 रुपये. आणि ही तिन्ही पारितोषिक माननीय तथा आदरणीय युवा नेते रणजित सिंह बबनराव शिंदे या माननीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ मालक देशमुख यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेला दिले गेलेत. आणि या स्पर्धेचं 4थं पारितोषिक आपण पाहतोय कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ माननीय PI उन्मेष थिटे साहेबांकडून 25,555 रुपये स्पर्धेत दिले गेलेत. आणि या स्पर्धेसाठी सुंदर असे आपण जे चषक पाहतोय, 4 चषक माननीय तथा आदरणीय सचिन अंकुश शिंदे कुणाल कंस्ट्रक्शन यांच्या वतीने स्पर्धेला दिले गेलेत. गोलंदाजीला आलाय नवीन षटक घेऊन बॉलर असेल काय म्हणलं गोटू खामकर. लक्ष्मणचा पहिला चेंडू टाकला जाईल. याच मात्र टप्पापर्यंत अगदी चेंडू हल्का सा टर्न होता है और ये जो गेंद टप्पा करने के बाद हल्की सी कांटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. और ये इनिंग का ये 5वां ओवर चलता बा 5वें षटक टाकलं जात आहे. निश्चितच टाकली डोकेश्वर मारने की कोशिश में हल्का सा एज लगा, वहां पर विकेट कीपर के पीछे है खिलाड़ी, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. क्या नियंत्रित अंदाज की गेंद, क्या जबरदस्त अंदाज की गेंद, बहुत खूबसूरती के साथ यहां पर गेंदबाजी हो रही है. पूरी तरह से बल्लेबाजों को बड़े हिट लगाने के लिए बिल्कुल यहां पर रोका रखा जा रहा है. इस बार ये गेंद ऑप्शन के बाहर गेंद आई, हवा में खेल बैठे नीचे खिलाड़ी, कवर क्षेत्र में पकड़ा गया कैच. धीरज गायकवाड़ धीरे धीरे कदमों के साथ नीचे चले गए और एक मुश्किल लगने वाला कैच धीरज ने बड़े आसानी के साथ पकड़ लिया. और टीम को लगता बा ये लगभग शायद 3रा झटका लगा है, 2रा झटका लगा, माफ करना, ये 2रा विकेट चला जा रहा है. नए बल्लेबाजी करने के आरोप निर्माण होंगे वहां पर टीम की ओर से. संतोष अन्ना को अब बैटिंग करने के लिए मैदान में भेजा जा रहा है. अन्ना आज क्या तो करेंगे तब जाकर रन बनेंगे. BK टेलर यांचं देखील आगमन झालंय. सन्माननीय तथा आदरणीय BK टेलर्स यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक बार लक्ष्मण गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. याच मात्र पुन्हा आडवा फटका खेळायचा प्रयत्न, टप्पा पडतो, चेंडू वळतो, गेला विकेट कीपर कडे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय नियंत्रित गोलंदाजी, टिचून मारा, नियंत्रित मारा, भेदक मारा, दहक मारा आपण इथे पाहतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. शॉट चेंडू होता, मारायचा प्रयत्न, विकेट कीपरच्या मागे जाईल चेंडू, मात्र धाव घेण्याची कुठलाच प्रयत्न तिथे होत नाही. अजूनही धावसंख्या थांबली होती 28 धावा. या षटकामध्ये गोलंदाजाचं कौतुक करा, 5 चेंडू टाकलेत, एकही धाव न खर्च करता एका खेळाडूला बाद करतोय. पाहूया या स्पर्धेतील ही या मोठ्या दिवशी मेडलवर टाकण्याचा मान सन्मान इथे मात्र गोलंदाज लक्ष्मणकडे आहे. क्या मैडम चाहेगा, देखेंगे क्या होता. ये देखिए फिर से इस बार आड़े हाथ खेलने की कोशिश भी गेंद और ये मैदान और बिल्कुल शिखर धवन की तरह जुलूस मनाया जा रहा है, गब्बर की तरह यहां पर शेड्यू लगाया जाता हुआ. और इसी के साथ इस टूर्नामेंट की 4थी मेडल ओव्हर यहां पर फेंकी गई. वहां पर जवळजवळ 5 षटकं संपली आहेत आणि धावा दिल्यात. निमगाव मेजर 11 संघाची धावसंख्या फक्त 28 धावा, फक्त 28 धावा. म्हणजे चेंडू झाले 30 आणि धावा आहेत फक्त 28. मला
मला वाटतं सोन्या बापूंचं काहीच वेळ तिथं आगमन होईल. सोन्या बापू डान्सिंग अंपर यांचं काहीच वेळ तिथं आगमन होईल आणि मला वाटतं पुढच्या डावामध्ये सोन्या बापू सेकंड डावामध्ये इथं पंचांची कामगिरी पाहतील डान्सिंग अंपरिंगसाठी. दुसऱ्या डावामध्ये सोन्या बापू भोसले पंचांची कामगिरी पाहतील डान्सिंग अंपर म्हणून. सर्वांना शपथ आहे. आम्हाला नाही माहिती बाबा, मी नाही कधी बनवलं एवढं. खरं खरं नाही बनवलं, खोटं नाही बोलत. सर्वांना शपथ आहे, कोणी असं गोलंदाजीला आले मला वाटतं नवीन षटक सुशांत गायकवाड, संघाचा टणकार खेळाडू म्हणजे संघाला निश्चितच बरोबर घेऊन जाण्याचं काम स्वतः कर्णधार सुशांत गायकवाडच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. याला ओव्हरपिच चेंडू होता, जोरात फटका, जमिनी समांतर चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. दरम्यान मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण, नाराज हो गए वहां पर. इतनी अच्छी गेंद मैंने फेंकी लेकिन फील्डर का सही साथ नहीं मिला. नतीजा 4 रन जाएंगे वहां पर. 4 रन के साथ बहुत देरी के बाद एक चौका आ रहा है. इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 32 की ओर पर हमारे संजय जी खड़के पोलाक इनका आगमन, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. के कन्हैया काळे सर यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शरणजीत बांधेगिरी फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए खासकर से पेनूर गांव से यहाँ पर संदीप कोळी, सुनील राजे चौरे मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरकडे. राजू चौरे डॉन हे सर्व मंडळी सामन्याचा आनंद घेतात. युट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. उपस्थित सर्व पेनूर गावातील सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. राजू चौरे डॉन, ग्रामपंचायत सदस्य विवेक नाना शिंदे साहेबांचं देखील आगमन. दरम्यान मात्र सरळ फटका खेळला, चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल. पुन्हा एक सिंगल डाव आरामात येते. एका धाबेची संघाची भारतीय धावसंख्या पुढे सरकते. टोटल धाबा झाल्यात 33 धाबा, 2 गडी बाद. लगभग रन बने हैं 33 रन. और ये देखिए यूट्यूब पर वहां पर मैच देखा जा रहा है. गांव के क्रिकेट प्रेमी सब लोग मैच देख रहे हैं वहां पर यूट्यूब के माध्यम से. फुलटॉस चेंडू होता, सरळ इथं चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातो बॉलरच्या मागे. या दरम्यान मात्र एक सिंगल धाव आरामात येईल. एका धावेलीची धावफलक पुढे सरकते. भारतीय धावसंख्या जाऊन थांबते ती 34 धावा. दुलबारी गेंदबाजी करेंगे. शॉट गेंदी मारना चाहते थे, टोपी लगा, नीचे खिलाड़ी ले सकते, कैच और पकड़ लिया वहां पर कैच. एकापाठ एक फलंदाज मात्र धाबा बनवू शकले नाही. आज मात्र निमगाव ज्या नावासाठी साजेस आहे त्या नावाप्रमाणे आज खेळ दाखवू शकला नाही. इथं मात्र टाकळी धोकेश्वर क्रिकेट संघ आज एवढा लांबून काय आलाय, काहीतरी करायचंय आणि करण्यासाठी आलाय. चांगली खेळी आपण इथं पाहतोय टाकळी धोकेश्वर क्रिकेट संघाकडून. राज सर, मला वाटतं नशिबाची साथ देखील टॉसच्या वेळेस त्यांच्या बाजूने लागली. टॉस जिंकला, आज दिवस त्यांचा होता आणि त्यांनी मात्र उत्कृष्ट खेळ दाखवत या निश्चितच संघाला, निमगाव संघाला मेजर 11ला नियंत्रित धावेमध्ये रोखून ठेवलंय. मला वाटतं जवळजवळ 35 चेंडू टाकले गेलेत आणि धाबा बनवले गेलेत 34 धाबा. नवीन बॅट्समन विश्वगीत येतोय. चंद्रकांत बचुडे सर देखील इथं मला वाटतं जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून. सोहाई गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे चंद्रकांत बचुडे सर यांचं सहर्ष स्वागत. दरम्यान 2 धाबा, तिसरीचा प्रयत्न होतोय का, फलंदाज होईल धावबाद आणि या 2 धावेलीशी संघाची भारतीय धावसंख्या 36 वर. बॅट्समन नेम प्लीज. ही जी मॅच आहे निश्चित टाकळी धोकेश्वर क्रिकेट संघ पारनेर क्रिकेट संघ विरुद्ध आपण पाहतो निमगाव क्रिकेट संघ, म्हणजे अकलूजच्या जवळ जो निमगाव आहे त्याच्या 2 संघादरम्यानची मॅच इथे खेळली जाते. आणि प्रथम बॅटिंग मेजर 11 निमगाव संघाने केली आणि 36 चेंडूमध्ये 36 धाबा बनवला गेला आणि विजयासाठी 37 धाबाचं आव्हान असेल. माननीय तथा आदरणीय पुराण्या काळातील म्हणजेच एक चांगले क्रिकेटपटू चंद्रकांत बचुडे सर सोहाळे यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सोहाळे गाव पुन्हा कुलाल असतील, त्याचबरोबर राज बाबर हे नामवंत असे क्रिकेटपटू त्यावेळेस खेळायचे. दरम्यान इथं मात्र राज सर पहिल्या दाबामध्ये आपण पाहिलं की निमगाव क्रिकेट संघाला आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे आणि त्यांची बऱ्याच वेळा कॉमेंट्री देखील केलेली आहे. आणि या 36 धाबा माननीय तथा आदरणीय विवेक उर्फ नाना शिंदे यांचं इथं शुभागमन झालं आणि पुढच्या मॅचचा टॉस त्यांच्या शुभ हस्ते होईल.
प्रत्येक स्पर्धेला त्यांचं या स्पर्धेला अर्थसहाय्य असतं असे माननीय तथादरणीय विवेक उर्फ नाना शिंदे यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आता मात्र या सामन्यासाठी या डावासाठी आपल्या सर्वांचा लाडका अंपायर सोन्याबापू भोसले सेकंड डावामध्ये जाईल. मदारबाई मुर्शिद साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मदारबाई मुर्शिद साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि डीजे बाबूंना विनंती आहे, चौकार षटकार गेल्यानंतर चौकार जाईल, षटकार जाईल, विकेट जाईल, ज्यावेळेस तुमचे सोन्या बाबूने जे गाणे दिले आहेत ते गाणे वाजवायचे. विवेक उर्फ नाना शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेला असताना टॉस साठी आजचे पाहुणे म्हणून विवेक उर्फ नाना शिंदे. तिसरे अंपर सौरभ सर. आता मात्र दुसरा डाव सुरू होतो. दुसरा डाव सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपण कहाणी पाहतो राज सरांकडून. धन्यवाद एस पी सर. धन्यवाद माननीय सचिन अंकुश शिंदे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. तसेच म्हणजेच कुणाल कन्स्ट्रक्शन्स त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माननीय रणजित कदम साहेब, विजय मोहिते साहेब, माननीय अभिषेक पूर्वत युवा नेते ज्याला आपण अभिषेक भैया म्हणून ओळखतो, नेते म्हणून ओळखतो, मदारभाई मुर्शद, माननीय राहुल व्यवहारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो 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 थोडासा आवाज अजून थोडासा. हॅलो हॅलो हॅलो. निश्चितच आपण ना राज सर आपण जर सामना पाहिला निमगाव संघाला तुम्ही ओळखता. निमगाव संघाची बॅटिंग तुम्ही आता सांगितली, परंतु या 37 धावा आहेत. 37 धावा निमगाव संघ वाचवी शकेल असं तुम्हाला वाटतंय? तर नक्कीच या ठिकाणी निमगाव संघाच्या बॅट्समन कडून काही या ठिकाणी हलक्याशा चुका झाल्या किंवा म्हणूया टीम टाकली डोकेश्वर संघानं या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली, नियंत्रित मारा केला. त्यांना या ठिकाणी मनासारखी मोकळीक मनासारखे फटके मारू नाही दिले. त्यामुळे मी फिल्डिंग संघाला विनंती करतो, निमगाव क्रिकेट संघाचे कॅप्टन जर तुमचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर पेनल्टीला तुम्हाला समोर जावं लागेल. पहिलाच धावा कमी आहेत. मी विनंती करतो एकाला पाठवा इकडे, लगेच पाठवायचं आहे, वेळ करू नका. आणि गोलंदाज नाव कळवा, गोलंदाज नाव ताबडतोब कळवायचंय. दरम्यान आमचे या ठिकाणी विलास लाले सर, मॅन फ्रॉम बाळवणी, एक चांगले स्टार खेळाडू, त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. वेलकम विलास लाले सर. दरम्यान गोलंदाजी करता या ठिकाणी आनंद बोडरे. टीम मेजर 11 आपला राखीव खेळाडू या प्लीज. टीम मेजर 11. पंचांचा इशारा या ठिकाणी. डीजे बाबू आपण पण तयार राहायचंय. आता जो इशारा केलाय पंच म्हणतायत की मी तयार आहे डान्सिंग अंपरिंग करण्यासाठी, तुम्ही देखील तयार राहा. डीजे बाबू, सोन्या बापूसाठी जोरदार टाळ्या जरा. क्या बात है. सन्माननीय तुषारजी शिंगटे साहेबांचं ते शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तुषारजी शिंगटे यांचं मनपूर्वक हार्दिक 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 सहर्ष स्वागत. दरम्यान पीडी रोलांचे माननीय नवनाथ धोत्रे साहेब यांचं इथे सहर्ष स्वागत. आपल्या केसीसी ग्रुपच्या वतीनं नवनाथ धोत्रे साहेब आपलं वेलकम. ओहो क्या बात है. 6 षटकार मारणारा खेळाडू. डीजे वाजवा, चांगलं वाजवा. चला पुढील चेंडू 6 धावा मात्र धावफलकावर. इनसाइड आउट, बडा शॉट. डीजे वाजवा.
स्वागत. पुढील चेंडू आनंदचा फ्लॅश मारला तिकडे, काय पाहूया. त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाच्या जरी पंचाला इथं बक्षीस द्यायचं असेल तर ते आमच्या अध्यक्षानं विचार परमिशन द्यायचं. ओ हो 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 स्क्वेअर क्षेत्रात मारला, पुन्हा एकदा चांगला फटका. लावा आणि ते देखील पाठवशी लावायचं बाउंड्री गेल्यानंतर. सोन्याबाबा आता धावा किती आहेत? 6 धावा. षटकार 20 धावा टोटल धाव फलकावरती. पंचांना चेंडू द्या प्लीज. सुशांत सध्या स्ट्राईकवर 5 चेंडू 20. आपल्या स्पर्धेत सर्वात खतरनाक फलंदाज ज्याच्याकडे म्हणून बघतोय असा सुशांत. विवेक उर्फ नाना शिंदे साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. विवेक उर्फ नाना शिंदे माझे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या स्पर्धेचे 3 पर्वाचे बक्षीस जाते. आदरणीय सन्माननीय तुषारजी सिंगटे साहेब देखील इथं आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि पेनूर आमचे मित्र, पेनूर गावचे उत्कृष्ट गोलंदाज संग्राम डोंगरे देखील या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. संग्राम डोंगरे, पेनूर गावचा उत्कृष्ट गोलंदाज. दिलीप काका व्यवहार साहेब सामन्याचा आनंद घेत आहे, त्यांचे स्वागत. जाऊ मैदानात 22 धावा पहिल्या षटकानंतर जिंकायचं लक्ष होतं. केवळ या ठिकाणी पाहिलं आपण तर 8 आणि 7 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक 30. एकतर्फी असा सामना या निश्चितच पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी एसपी सर धावा या ठिकाणी 6 षटकामध्ये किमान 80, 85, 90 अशा आपल्याला दिसणं गरजेचं होतं, तर तसं नाही होत आहे. अभिखराडीचा चेंडू आणि मारला तो मात्र या ठिकाणी मिस्टर सुनील ढोकले. आपण सुमित ढेकलेला ऐकलंय, तर आता सुनील ढोकले. एक धाव तिथं आणि मॅन इन फॉर्म बेफॉर्म. या खेळाडूला अडवणं मुश्किलीने नामुमकिन असं. कमलाकर बंधू या जरा, कमलाकर बंधू या इकडे या. आणि तुम्ही आज इकडे तिकडे थांबू नका, कुठे स्टेज खाली, कुठे चिराळा खाली. तुम्ही इथं समोर करा कमलाकर साहेब. आणि बाणीच्या वेळा चाललेले तिथं. क्या बात है, लॉन्ग अनला शॉट आहे, थोडासा आत आहे. बापूसाठी डीजे जलवा. दरम्यान पुढे जाऊया. हा चेंडू अभिखराडे कॅप्टन, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. हवे चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रात. टप्पा मात्र 30 सर्कलच्या बाहेर थोडासा आहे. बाळा 12वे फिल्डर कसे काय असे असं कोणी देऊ नका. बारीक मंडळ चला वरती बसा, वरती. कमलाकर बंधू कुठे आहेत? कमलाकर जानराव हे बघा, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे थांबा. कमलाकर साहेब 29 धावा रिवर्स. इकडे मात्र निश्चित मारायचा प्रयत्न आहे. कॅप्टन सुशांत 6 षटकार एका अगदी इनिंग्स मध्ये आणि लगातार मारलेला खेळाडू आहे. युवराज सिंगची बरोबरी या मात्र खेळाडूने केली आपण पाहिली. आपल्या स्पर्धेत 6 षटकार 13 चेंडूत 50 मारायचा कारनामा या खेळाडूने केला. धन्यवाद आमचे श्रेयश.
कमलाकर साहेब, अहो कमलाकर जानराव इकडे या तुम्ही. 30 धावा धावपैकी नाबाद आहेत. शेवट चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे या षटकामध्ये आणि निश्चितच पॉवर प्ले पुरा या ठिकाणी मात्र फायदा उचललाय. एका संघासाठी निराश तर दुसऱ्या संघासाठी सरस सामना. डीजे वाजवा. छत्तीस धावांपैकी एका धावेची गरज सामना जिंकायला आणि 2 षटकाचा या ठिकाणी खेळ थांबला. एसपी सर, संजय जगताप साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. अविनाशजी जाधव हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या सामन्यामध्ये राजसाहेब मला वाटतं फक्त एकच धाव इथे विजयासाठी हवी आहे. स्कोर लेवल आहे बराबरी आहे. टाकळी डोकेश्वर दरम्यान 22 चेंडूत एका धावेची गरज आहे. टोलेंगी लांब लचक दूर दूर मैच फिनिश करने वाला सिक्सर. श्रीगोंदा वर्सेस या ठिकाणी खरखम असा सामना. माननीय बाळांना व्यवहार 11 विवेक नाना शिंगटे. माननीय बाळांना व्यवहार